काही नोकरदार महिला वर्ग आहे आपल्याकडे, तो मातृत्व रजेनंतर ऑफिसला जातो, तर अशा वेळी त्यांनी स्तनपान कसं करावं? हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा आई जेव्हा कामावर जाते तेव्हा एक तर खूप दुःख होत असतं की आपण आपल्या बाळाला सोडून चाललेलो आहे. स्तनपान ह्याच्यासाठी थांबवायची काहीच गरज नाही. स्तनपान म्हणजे आईचं दूध बाळाला आपण देत राहू शकतो. ह्याच्यासाठी असं करावं लागतं की आईचं दूध काढण्याचे 2-3 टेक्निक्स असतात. एकतर हाताने दूध काढू शकतो, हँड एक्सप्रेशन असं म्हणतात, ते काढून ठेवू शकतो, किंवा ब्रेस्ट पंपचा आपण वापर या ठिकाणी करू शकतो. तर बाळाचे दूध पिण्याचे जे जे पॅटर्न आहेत, साधारणपणे बाळाने स्वतःचं शेड्यूल घातलेलं असतं की मी साधारण ह्या वेळेला दूध पितो, ह्या वेळेला झोपतो, त्याच्यानुसार बाळाला दूध उपलब्ध राहील अशी सोय आईने केली पाहिजे. तर ही उपलब्ध करण्याची काय सोय आहे की एक तर कामाला जाण्यापूर्वी आधी आपण ठरवून घेऊ की कामाचे किती तास आहेत आपल्याला आणि कुठल्या टप्प्यावरती आपण काम सुरू करणार आहोत. साधारणपणे 6 आठवडे जर का कमीत कमी रजा आईला मिळाली की बाळाच्या सोबत वेळ घालवण्यासाठी, बाळाच्या विकासासाठी आणि आईची जी झीज झाली आहे ती भरून काढण्यासाठी, तर सगळ्यात चांगलं होतं. तोपर्यंत आईचं ब्रेस्ट फीडिंग पण चांगलं एस्टॅब्लिश झालेलं असतं. त्यानंतर अजूनही आपल्याकडे मॅटर्निटी लिव्ह 6 महिन्यांपर्यंत काही ठिकाणी मिळू शकते. सो 6 महिन्यानंतर तसंही बाळाला थोडा वरचा आहार सुरू झालेला असतो. पण त्याच्या आधी जर का तुम्हाला बाहेर जायचं असेल तर बाळाची साधारणपणे भूक किती असते, एका वेळेस साधारण 60 ते 90 ml दूध बाळ पित असतं. तर ऑफिसला जाण्यापूर्वी जर का तुम्हाला दूध पाजता आलं किंवा ऑफिसमधून एक छोटा ब्रेक घेऊन बाळाला दूध पाजता आलं, बाळाला जवळपासच्या कुठल्या तरी पाळणाघरात ठेवता आलं की ठीक आहे, दर 2 तासांनी आई भेटते, दूध पाजते आणि मग पुन्हा ऑफिसला जाते, असं करता आलं तर वेल अँड गुड, खूपच छान होईल. पण अशाही माझ्याकडे काही पेशंट्स येतात की ज्या जेलर आहेत की ज्यांना त्या ड्युटीच्या आवर्समध्ये बाहेर पडताच येत नाहीत किंवा हेल्थ सेक्टरमध्ये आहेत, तर त्यावेळेस त्या दूध काढून ठेवतात त्या वेळेला, दर साधारण 3-1 तासांनी दूध काढून आईस बॉक्समध्ये ठेवून देतात आणि जेव्हा घरी जातात तेव्हा ते बाळाला ते दूध देतात. तर बाळाला ताजं दूध मिळत राहतं. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया एका विश्रांतीनंतर. दर्शक हो, बघत रहा आरोग्य संपदा हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात. मॅडम, आपण आता नोकरदार महिला वर्ग याविषयी बोलत होतो. तुम्ही म्हणालात की दूध साठवून ठेवता येतो, पण ते किती काळापर्यंत साठवून ठेवता येतं आपल्याला? हा खूप चांगला प्रश्न आहे. दूध जर का आपण रूम टेम्परेचरला साठवलं तर 2 ते 3 तास ते चांगलं राहू शकतं. पण जर का त्याच्यापेक्षा जास्त साठवायचं असेल तर आईस बॉक्समध्ये बर्फ आजूबाजूला ठेवून ते 24 तासापर्यंत साठवता येऊ शकतं. त्याहूनही जास्त काळ साठवायचं असेल तर रेफ्रिजरेटरमध्ये 4 दिवसपर्यंत ते चांगलं राहू शकतं आणि फ्रीझरमध्ये म्हणजे बर्फ करून ठेवलं तर ते काही महिने सुद्धा टिकू शकतं. बाळाला दूध पाजताना मात्र जे दूध साठवलं आहे ते साध्या ती जी बाटली आहे दूध साठवलेली ती साध्या पाण्यामध्ये ठेवून त्याचं टेम्परेचर नॉर्मल करायचं. अगदी गरम पाण्यात नाही ठेवायची ती बाटली, साध्या पाण्यात ठेवून त्याचं नॉर्मल टेम्परेचर करायचं आणि बाळाला दूध द्यायचं. बाळाला जर का आईचं दूध जरी देत असू तरी मात्र बाटलीचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर बाळ पुन्हा आईकडे जात नाही दूध पिण्यासाठी. त्याला सोपी पद्धत वापरायची खूप इच्छा होते. त्यामुळे बाळाला जे कोण सांभाळणार असेल त्यांनी बाळाला वाटी चमच्यानीच दूध प्यायला द्यायचं, म्हणजे मग आईला पुन्हा बाळाला छातीवरती आणायला त्रास होत नाही. नोकरदार महिलांमध्ये आणखीन एक गोष्ट दिसून येते की जेव्हा त्या घरी येतात तेव्हा बाळ त्यांना सोडतच नाही. तर कांगारू मदर केअर बद्दल जे म्हणलं होतं ते पुन्हा इकडे पण लागू होतं की जेव्हा आईपासून सेपरेशन इतकं झालंय तर जेव्हा आई घरी परत येते तेव्हा बाळाला पुन्हा अंगावर बांधून तिने घरची सगळी कामं करायला काहीच हरकत नसते.